नमस्कार बालमित्रांनो, आज आपण लोभी कुत्रा ही गोष्ट पाहणार आहोत. हे चित्र पहा. यामध्ये काय दिसत आहे? घर, कुत्रा, झाडे. अगदी बरोबर. मुलांनो, या पुढील चित्रात पहा. कुत्रा अन्नाच्या शोधामध्ये इकडे तिकडे फिरताना दिसत आहे. आता मुलांनो, हे पुढील तिसरे चित्र पहा. यामध्ये काय दिसत आहे? कुत्र्याच्या तोंडात एक पोळी दिसत आहे. अगदी बरोबर सांगितलं. आता मुलांनो, हे पुढील चित्र पहा. यामध्ये काय दिसत आहे तुम्हाला? कुत्रा तोंडात पोळी दाबून धरून धावताना दिसत आहे. अगदी बरोबर सांगितलं. आता मुलांनो, या चित्रामध्ये काय दिसत आहे? तोंडात पोळी धरून कुत्रा नदीवरील पूल पार करताना दिसत आहे. अगदी बरोबर सांगितलं. तो पोळी एकटाच खाऊ इच्छित होता, म्हणून नदीवरील पूल पार करत होता. आता मुलांनो, हे पुढील चित्र पहा. यामध्ये तुम्हाला काय दिसत आहे? पुलावरील कुत्र्याने पाण्यात पाहिल्यावर त्याला त्याच्यासारखाच एक कुत्रा दिसत आहे. तर मुलांनो, हा दुसरा कुत्रा नसून पुलावरील कुत्र्याची ती पाण्यातील सावली आहे. यालाच काय म्हणतात? पाण्यातील प्रतिबिंब असे म्हणतात, म्हणजेच प्रतिमा असेही म्हणतात. तर मुलांनो, आपणही पाण्यात पाहिले तर आपल्यालाही पाण्यात आपले प्रतिबिंब दिसते. आता मुलांनो, शेवटी काय घडले असेल सांगा बरं. पुलावरील कुत्रा भुंकू लागला असेल आणि त्या क्षणी त्याच्या तोंडातील पोळी पाण्यात पडली असेल आणि पाण्याबरोबर वाहून गेली असेल आणि शेवटी कुत्रा उपाशीच राहिला असेल. अगदी बरोबर सांगितलं. पुलावरील कुत्रा पुलाखालील कुत्र्याच्या तोंडातील पोळी हिसकावून घेण्यासाठी भुंकू लागला असेल आणि त्या क्षणी त्याच्या तोंडातील पोळी पाण्यात पडली असेल आणि पाण्याबरोबर वाहून गेली असेल आणि शेवटी कुत्रा उपाशीच राहिला. समजली का गोष्ट मुलांनो? या गोष्टीतून बोध काय आपल्याला घ्यायचा आहे? अतिलोभ करू नये. मुलांनो, ही गोष्ट तुम्ही तुमच्या आई बाबांना सांगा.